पटकन काम होतं 2 जण केलं की. अगो बाई, एकाच बाईचा जीव घ्यायचा किती वेळ. म्हण चिटर. इथे आज बीटरूटचे बाईट्सच करायचे आहेत. गुड मॉर्निंग मिस्टर लॉलीपॉप. गुड मॉर्निंग. तो शंभू, तू ब्रेकफास्ट करणार आहे का? अजिबात नाही का? बरं. आणि ब्रेकफास्ट केव्हा करायचा असतो? आणि मून आल्यावर काय करायचं असतं? आणि लंच करायचा नसतो का? लंच केव्हा करतात? सण असतो तेव्हा दुपारी लंच करतात. ओके. मी काय केलंय आज, बीटरूट छान मिक्सरमध्ये बारीक केलंय आणि कणिक भिजवून घेतली. याची पोळी करणार आहे. शंभू राजांना भूक लागलेली असते, यावेळेला किरकिर असते, तर म्हटलं आज बीटरूटचे बाईट्सच करायचे आहेत. मग आज मला न्यायचं आहे जरा, तर केसाला मी तेल लावून ठेवलंय रात्री पचपच, त्यामुळे फार ऑइल असं वाटत असेल. हां बोला. तर चला आधी ते बाईट्स कसे करायचे ते दाखवते. अशी कोणाचं का? आणि ते पडलं पायावर म्हणजे हो, पायाला लागून जाईल ना तुझ्या. काय नाही होत वाल्या. नाही आहे पसंत मत खाओ. बघा उधर. पोळी माझी तयार झाली आहे. आपली भाजी जी आहे ती याच्यावरती स्प्रेड करून घ्यायची व्यवस्थित. असं सगळं कट करून घेतलंय. तर माझ्याकडे बटाटे उकळलेले होते म्हणून ते घातले, किंवा दुसरी पण भाजी आपण घालू शकतो. आणि हलके हाताने असे प्रेस करून घ्यायचे. असं तेल लावायचं आणि छान शॅलो फ्राय करून घ्यायचे. कडक होईपर्यंत होऊ द्यायचे. अरे रामा, जास्त होऊन गेलं, तवा तापून गेला. याला म्हणतात बीटरूट बाईट्स. अशा आपण वेगळे वेगळे कलर्समध्ये करू शकतो. कधी पालक वापरला तर ग्रीन होईल, कधी कधी ग्रीन आणि रेड मिक्स करायचं, ते पण छान दिसतात. ओ तांबा लेके का करना है तुमको? हां, काय खेळायचं आहे आपल्याला? डाईस खेळायचं आहे का? चौपट खेळायचं आहे? चला. हो हो, मोबाईल बंद ठेवल्या. हे पा चल, तू काय घेणार आहे? माझे बदाम आहेत, तू घे सुपाऱ्या. हे बघ आईने काय केलंय, बाईट्स. हे पण खा हा घेता घेता. 10 केले का बाईट्स? खाऊन घ्यायचे. हा सो वाईज न्हायचं होतं आज, न्हाऊन झालेलं आहे. जरा बरं वाटलं. प्रचंड डोकं खाजवत होतं, थोडाफार कोंडा झालाय त्याच्यामुळे. तर घरगुती उपाय केलेला आहे, बरं वाटेलच. आणि आता मला करायची आहे पोळ्या तर करून झाल्या आहे. आता मी मात्र वांगे आणले होते, छोटे छोटे आहेत छान. मसाल्याचीच वांग्याची भाजी करते आता. तुमच्यासाठी करते आता मी भरलेले मसाल्याचे वांगे. एवढं सारण राहिलं आहे आणि आता ठेवलं आहे कुकर, पटकन होऊन जातं, त्यातच करते. जेवण वगैरे झालेलं आहे. आज मसाल्याची वांग्याची भाजीच केली होती. आणि आता जरा महत्त्वाचे कामं आहेत. कपडे प्रेस करून ठेवायचे आहेत, शर्ट. हॅलो एव्हरीवन. सो कालच्या दिवसानंतर दिवसभर काही शूटच केलं गेलं नाही. आज पण मी डायरेक्ट संध्याकाळी शूट करते आणि म्हटलं काहीतरी करूयात. पानं आणून ठेवले होते, ते खराब होण्याची शक्यता आहे. यातच काहीतरी करूयात म्हटलं. त्यासाठी मग चिंच आणि गूळ भिजत घातलेली आहे. तर काय होणार याचं, एक तर पातळ भाजी केली जाते किंवा अळूच्या वड्या. म्हटलं आपण थोड्या अळूच्या वड्या करूयात. आणि चलो पटपट कामाला लागूयात. सगळे पानं मी आधी व्यवस्थित स्वच्छ कापडाने ओल्या पुसून घेतलेले होते. त्याच्या शिरा पण कापून घेतल्या. देठ कापून व्यवस्थित सगळ्या शिरा कापून घेतल्या आणि लाटण्याने त्याला असं प्रेस करून घेतला, म्हणजे ते प्लेन होऊन गेलं. म्हणजे ते इथे नाही तर असं फोल्ड करताना प्लेन होईल.
त्याचं ते असं फुगून जातं ना या बाजूला, तसं सगळ्यांना करून ठेवलं मी पानांना. तर बेसन पिठात हळद, मीठ, तिखट, त्यानंतर कोथिंबिरीची थोडीशी पूड टाकलेली आहे, चिंच आणि गुळाचा कोळही टाकला आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पाणी टाकून. सो एकावर एक असे पानं ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित त्याला जे आपण घोळ तयार केलेला आहे बेसन पीठ आणि हे सगळं टाकून तो लावायचा आहे. राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम. तोपर्यंत मी पाणी गरम करायला ठेवलं आहे. फोल्ड करायचा हळूहळू. हा पण एक रोल तयार झालेला आहे आणि हा दुसरा, असे 2 करून ठेवलेले. आता पाणी जे आपलं छान वाफ आलं आहे, चाळणीला तेल लावून घेतलं होतं आणि त्यावर असं पलटवून ठेवते आणि याच्या वरून पण छान लावून घ्यायचं, म्हणजे चवीला छान लागतं ते. झाकून दिलेलं आहे. आता साधारण 15 मिनटं तरी त्याला व्यवस्थित वाफ येऊ द्यायची आपल्याला. स्टीमर असेल तर उत्तमच, किंवा कढईत केलं तरी सोपं काम आहे. आळूच्या वड्या तर केल्या आहे, मात्र जेवायचं काय, यावर आपलं पोट कसं भरणार. तर आता आधी करूया, याला वाफ येते तोपर्यंत स्वयंपाकाचं बघू आणि त्यानंतर मग पुढे तळायचं काम राहील ते नंतर करते. तर आता होणार आहे दोडक्याची भाजी. पोळ्यांसाठी कणिक भिजवली आहे आणि 15 मिनटं होऊन गेलेले आहेत. वाफही छान येऊन गेली आहे. क्या बोला शंभू, क्या बोला? और शंभू मेरा प्यारा है. तो फटका चाहिए ना तेरे को, फटका ऐसा ऐसा. रुक जरा, रुक रुक, तू रुक, तू रुक. बोले सो गाइस, चला स्वयंपाक तयार आहे. अळू वड्यांनाही छान वाफ आलेली आहे. आता कट करायचं राहिले, तळायचं राहिले. वरण भात झालेला आहे, दूध तापून राहिले आणि इथे केले दोडक्यांची भाजी. हा अरे परत म्हण, चिटर. इथे उभा राहा, इथे. ए डोळे बंद कर आधी. डोळे बंद नाही, डोळे बंद नाही, मी नाही लपणार. मग डोळे बंद, क्लोज युअर आईज. आणि इथे इथे आता राज्य दे. चीटर. पाणी प्यायचंय काय वैशंभू म्हणे, मला उचकी लागली, पाणी नको, गुळ दे म्हणे. गुळ आपाले जा, गेट उघड. हे बाबू दाऊ, कशी उचकी लागते रे? उचकी कशी लागते? हो शाळा. हे सरप्राईज आहे का? छान प्रकारे काजल इथे करते आळूच्या वड्या. आळूच्या वड्या एकदम छान झालेल्या दिसतात, तळल्यावरती एकदम सुंदर लागतील. आता हे तळताना बघू आपण. सो मला वेळ होतोय कारण मी इकडे जरा वरणी करत होती. भातही छान झालेला आहे. वरणामध्ये गूळ, हिंग, हळद सगळं टाकलंय, मीठ टाकलंय. त्यामुळे अंकुर म्हणे मी तळतोय. आपा क्या कहना है, की इच्छा आहे की नाही आहे? फक्त पटकन काम होतं, 2 जणांनी केलं की. अगो बोई, एकाच बाईचा जीव घ्यायचा किती वेळ. अगो बोई. हे बा मग तो काय म्हणे मी तळून देतो. इथे लक्ष दे बरं, नाही तर इथे हो नाही, चांगलं लाल होऊ दे ना, थोडं झालं कुरकुरीत असं मस्त कुरकुरीत होऊ दे थोडं. याच्याकडे लक्ष दे बरं. हो हो म्हणतो आणि वेळेवरती चाललं जातं. ते काम चाललेलं आहे ते तळायचं. काय म्हणतो शंभू? हे मिस्टर लॉलीपॉप कोण आहे? आणि अप्पा इकडे बघ ना, इकडे. मिस्टर बरोबर, बॉईज मिस्टर असतात आणि गर्ल्स मिस असतात, बरोबर. आणि आरशात इकडे बघून बोल ना कॅमेरा, ते दुसरीकडे काय बघतो मागे. शंभू आप्पाला म्हणा थँक्यू आप्पा, थँक्यू आप्पा. केलं ना आप्पाने माझं एक काम करून दिलं. आप्पाला म्हणा थँक्यू. खाल्ला का तो आता? हो छान आहे. सो या आता डब्यात नंतर भरते, जेवायला वाढते त्याला.
तर या वड्या गारही झालेल्या आहेत आणि चांगल्या चांगल्या ज्या आहेत ना त्या भरून ठेवते, म्हणजे छान राहतील आणि खायला पण सोपं होईल. भरपूर आता मी जेवायला बसते. दोडक्याची भाजी आहे, वड्या घेतल्या, यात काही भरल्या, यात काही भरल्या, पोळ्या तयार आहे. या आता मला जेवायला बसायचं आहे आणि पटकन जेवते आणि हा व्हिडिओ माझा इथेच थांबवते आहे, कारण जेवण झाल्यावर मला लगेच भांडे पण घासायचे होते. तर भेटूयाच पुढच्या व्लॉगमध्ये छान छान. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.